वसा जनसेवेचा। जिल्हा परिषदेत बोगस दिव्यांगत्व प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी, बढती, बदली आणि विविध शासकीय सवलती मिळवल्याचा गंभीर आरोप समोर आला असून प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे। खऱ्या आणि गरजू दिव्यांग उमेदवारांवर अन्याय झाल्याची चर्चा जोर धरत असतानाच आता 16 फेब्रुवारी रोजी होणारी शारीरिक तपासणी निर्णायक ठरणार आहे। राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या 18 सप्टेंबर 2025 च्या पत्रानुसार दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या कलम 91 अंतर्गत प्रमाणपत्रांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना पत्र पाठवून सर्व दिव्यांग अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षेतर कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष तपासणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत। यापूर्वी आयोजित शिबिरात 200 पैकी केवळ 60 कर्मचारी उपस्थित राहिल्याने संशय अधिकच बळावला आहे। काही जण जाणीवपूर्वक तपासणीपासून दूर राहिले का असा सवाल उपस्थित होत आहे। दिव्यांग कल्याण बोर्डाचे सचिव तुकाराम मुंडे यांच्या सूचनेनंतर राज्यभर पडताळणी मोहीम वेगात सुरू झाली असून बुलढाण्यातील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। 16 फेब्रुवारी 2026 रोजी सोमवारी होणाऱ्या विशेष शिबिरात तपासणी दरम्यान कोणतीही विसंगती आढळल्यास संबंधित प्रकरणे वैद्यकीय बोर्डाकडे पाठवून अकोला येथे पुढील पडताळणी केली जाणार आहे। खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। 16 फेब्रुवारीची तपासणी बोगस दिव्यांगांचे पितळ उघडे पाळणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। दैनिक जनसंचालन टीमचा बुलढाणा जिल्हा परिषद येथे बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा विविध शासकीय लाभ घेणाऱ्या व खऱ्या दिव्यांगांना डावलून अर्थपूर्ण सोयीनुसार फायदा घेणाऱ्यांचे हजारो खरे चेहरे आम्ही तसेच नियमबाह्य आरोग्य तपासणीतील बनवाबनवी, अस्पष्ट व अपूर्ण आदेश तपासणी कुणाची करायची यादी नाही की फक्त तपासणीसाठी ओरिजिनल दिव्यांगच पाठवायचे हा हेतू आहे। झालेल्या तपासणीत ही फक्त 60च कर्मचारी हजर का झालेत? अनुपस्थित कर्मचारी यांच्यावर आदेशाचे पालन न केल्यामुळे कारवाई का करण्यात आली नाही? सोमवार 16 फेब्रुवारी 2026 ला किती कर्मचारी तपासणीला पाठवणार याबाबत माहिती दिली नाही। मिळालेल्या माहितीनुसार आमचा दावा आहे की संपूर्ण महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक दिव्यांग कर्मचारी आहेत। मग त्यांची सखोल खरी तपासणी एका दिवसात होईल का? दिलेल्या त्या पत्रामुळे हा फक्त एक फार्स दिसतो। भ्रष्टाचारांचे कर्दनकाळ आदरणीय कर्तव्यदक्ष तुकाराम मुंडे यांच्या आदेशामुळे शासन राज्य खबडून जागे झाले। बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद काय फक्त प्रक्रिया म्हणून फक्त हा देखावा करीत आहे का असे चित्र पाहण्यात येत आहे। बोगस प्रमाणपत्र देणार व घेणार नालायकांचा पापाचा घडा भरला असून बुलढाणा जिल्ह्यात खऱ्या दिव्यांगांना डावलून त्यांच्या अधिकारावर अन्याय करणाऱ्या त्या बकासुरांवर व त्यांना साथ देणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होऊन कारवाई करण्याची पीडित दिव्यांगांची मागणी आहे। जितेंद्र कायस्थ, मुख्य संपादक, सिटी न्यूज। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।